नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवायसी करण्यासाठी सरकारने आता मुदत वाढवलेली आहे। तर ते आपल्याला ही केवायसी कशी करायची त्याबद्दल मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी माहिती देतोय। त्या पद्धतीने तुम्ही जर ही केवायसी केली तर तुम्ही घरच्या घरी पण मोबाईलवरती तुम्ही केवायसी करू शकता। तर महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक मोठी अशी आधारस्तंभ ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 थेट बँक खात्यात जमा होतात, त्यामुळे त्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा होते। मात्र योजना सुरळीत चालवण्यासाठी ही केवायसी प्रक्रिया ही अनिवार्य आहे, म्हणजे सगळ्यांना ही केवायसी करणं गरजेचं आहे। आणि जानेवारी 2026च्या अपडेटनुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेची केवायसीची मुदत आता पुन्हा वाढवण्यात आलेली आहे। तर केवायसी आपल्याला करणं का गरजेची? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शी असल्यामुळे फसवणूक मुक्त राहावी यासाठी ही केवायसी आवश्यक आहे। ही प्रक्रिया आधार कार्डवर आधारित असते, ज्यामुळे फक्त खऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच पैसे मिळतात। ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, कागदपत्रामुळे होणाऱ्या चुका किंवा माहिती अभावामुळे अनेक महिलांना वेळेवर ही केवायसी करता आली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। तर ह्या योजनेसाठी लाभ जे घेणारे त्यांचे जे वय ते 21 वर्षे ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। तर त्याची जी पात्रता आहे ती आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी व विवाहित महिलांसाठी नवऱ्याने आणि अविवाहितांसाठी वडिलांचे प्रमाणपत्र हे गरजेचं आहे। त्यानंतर ही केवायसी सुरू 18 सप्टेंबरपासून ही केवायसी आता चालू झालेली आहे। तर मागील मुदत जी होती ती होती 18 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर। आता त्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। नवीन अपडेटनुसार आता 67 लाख महिलांना अद्याप ई केवायसी केलेली नाही। 67 लाख महिलांनी अद्याप ई केवायसी केलेली नाही, त्यामुळे त्यांचे हप्ते थांबलेले। तर ई केवायसी करण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती देतोय। आता आपल्याला सर्वप्रथम याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसीची प्रक्रिया एक सोपी आहे। तुम्ही घरी बसून मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून करता येईल एवढी सोपी आहे। तर तुम्हाला साईटवर जायचं आहे ladkibaheen.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर जायचं आहे। तिथे गेल्यानंतर ई केवायसीचा पर्याय निवडायचा आहे। त्यामध्ये आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर जोडलेला राहील मोबाईल नंबर, त्यावर तुम्हाला आता एक OTP येईल। तो OTP आपल्याला टाकून ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे। जर मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर आधार केंद्रात जाऊन तुम्ही आधी आधारला मोबाईल नंबर अपडेट करा। अंगणवाडी सेविका किंवा नजीकच्या CSC केंद्रावरही तुम्हाला या संदर्भात मदत मिळू शकते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीत मिळवण्यासाठी लवकरात लवकर ई केवायसी तुम्ही करून घ्यावी। महिलांना होणारा फायदा आणि आव्हान। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याची मोठी पुढची पायरी आहे। या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांवर चांगला परिणाम झाला आहे। मात्र ई केवायसी न केल्यामुळे हप्ते थांबलेले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना विशेष त्रास होऊ शकतो आणि झालेला पण आहे। सरकारने यासाठी आता मुदत वाढवली तरी अधिकाऱ्याचे पत्र येण्याची वाट पाहत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता घाबरून जायची गरज नाही। फक्त वेळेवर तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या। तर आता त्यामध्ये बघा पुढचे जे पाऊले, सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेची केवायसी करण्याची आता मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती, ती संपली। त्यानंतर पुन्हा आता मुदत वाढलेली आहे, पण जानेवारीमध्ये याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। तरी तुम्ही आता तुमची जी केवायसी आता पूर्णतः करून घ्या। धन्यवाद।